पावसाळी अधिवेशनाच्या तारखा निश्चित झाल्यात। 22 जून ते 10 जुलैपर्यंत अधिवेशन असणार आहे। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। पावसाळी अधिवेशनाच्या तारखा आता निश्चित झाल्यात। 22 जून ते 10 जुलैपर्यंत पावसाळी अधिवेशन होणार आहे। राज्यातल्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा आता निश्चित झालेल्या आहेत। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। 22 जून ते 10 जुलैपर्यंत हे अधिवेशन असणार आहे। यंदाचं पावसाळी अधिवेशन कोणत्या मुद्द्यांवर गाजतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। अधिवेशनासाठी सरकारने आणि विरोधकांनी सध्या तयारी केल्याचं सुद्धा पाहायला मिळतं। 22 जून ते 10 जुलैपर्यंत राज्याचं पावसाळी अधिवेशन असणार आहे। पावसाळी अधिवेशनाच्या तारखा निश्चित झाल्याची माहिती मिळते। 22 जून ते 10 जुलैपर्यंत राज्याचं पावसाळी अधिवेशन असेल। पावसाळी अधिवेशनामध्ये नेमके कोणते मुद्दे मांडले जात आहेत, सत्ताधारी आणि विरोधक कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा करतायत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा आता निश्चित झाल्यात। 22 जून ते 10 जुलै या दरम्यान राज्याचं पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेत। ज्योत्स्ना, राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा निश्चित झाल्यात। यंदाचं पावसाळी अधिवेशन कसं होईल, काय अधिकचे तपशील मिळतात? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय कल्याणी, पावसाळी अधिवेशन जे आहे त्याची तारीख म्हणजे सुरुवातीची तारीख जी आहे ती ठरली जात असते की म्हणजे कोणतेही अधिवेशन ज्यावेळेस संपतं त्यावेळेस पुढचं अधिवेशन कधी होणार याची तारीख ठरली जात असते। मात्र ते अधिवेशन कधी संपणार याची तारीख म्हणजे किती दिवस अधिवेशन चालणार याच्यासाठी जे आहे कामकाज सल्लागार समितीची बैठक होत असते। विधान भवनामध्ये असलेले अधिकारी त्याचबरोबर सर्व पक्षीय नेत्यांची बैठक होत असते आणि या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये जो निर्णय झाला आहे की 22 जून पासून ते 10 जुलैपर्यंत याच विधान भवनामध्ये जे आहे ते महाराष्ट्र राज्याचं पावसाळी अधिवेशन जे आहे ते सुरू राहणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिवेशन जे आहे त्याच्यामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मांडले जात असतात। यंदाचं अधिवेशन हे दुसऱ्यांदा असं होतं की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्याच्या नंतर हे दुसरं अधिवेशन पार पडते आणि या अधिवेशनाला सगळ्याच जे आमदार जे आहेत आमदारांची जी आहे ती उपस्थिती अनिवार्य असते। मात्र आपण बघतोय की विरोधकांमध्ये जास्त उपस्थिती नसते, त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न केला जातो की सर्वच आमदारांनी प्रत्येक अधिवेशनाला आणि प्रत्येक मुद्द्याला जे आहे ते उपस्थित राहिले पाहिजे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे विरोधकांनी सुद्धा हा सवाल उपस्थित केला होता की महाराष्ट्र राज्य सरकारचे जे मंत्री ज्यांच्याकडे जी खाती आहेत ते उत्तर न देतात दुसऱ्याच खात्यातले मंत्री जे आहेत ते उत्तर देतात असा सुद्धा सवाल जो आहे। यंदाचं पावसाळी अधिवेशन कशा पद्धतीने रंगतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।